तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की शर्वरी जानकी त्या मुलीला पैसे द्यायला येतात. ते मंदिरामध्ये येतात आणि ती मुलगी जानकीच्या हातातून पैसे हिसकावून घेते. ती जानकीला वसुली केल्यासारखं विचारते. ती म्हणते, पूर्ण आहेत ना? जानकी विचारते, का तुमचा विश्वास नाही आहे का आमच्यावर? हे पैसे आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी देतोय, तुमच्या आणि तुमच्या बाळाची काळजी घेण्यासाठी देतोय. असं वसुलीला आल्यासारखं का बोलताय तुम्ही? तुम्हाला नीट बोलता येत नाही आहे का? जानकी शर्वरीला म्हणते, वंस बघताय ना हिचं वागणं? अहो ही आत्ता अशी वागतीये, उद्या जर का ही पैसे घेऊन पळून गेली तर आपण काय करायचं? ती मुलगी म्हणते, ओ मी काही कुठे पळून जाणार नाही आहे. आणि काय म्हणालात तुम्ही? मला गरज आहे, तुम्हाला पण तितकीच गरज आहे आणि त्यासाठी तुम्ही पैसे द्यायला आलात. आणि माणसाचा मूड कधी चांगला असतो कधी खराब असतो आणि रोज रोज गोड बोलता येत नसतं. तुमच्या लक्षात आहे ना मी प्रेग्नंट आहे ते? माझे मूड स्विंग्स होतात. जानकी म्हणते, हो मला ते कळतंय, येतंय लक्षात सगळं. ती मुलगी म्हणते, अहो माझ्या बोलण्यावरती फोकस नका करू, माझ्या पोटावर फोकस करा ना. आणि हो पैसे द्यायचं थांबवू नका, नाहीतर मी निघून जाईन इथून. जानकी म्हणते, शर्वरी वंश बघताय ना तुम्ही कसं बोलते ते? शर्वरी म्हणते, वहिनी जाऊ देत ना, उगाच कशाला वाद घालतेस? शर्वरी त्या मुलीला म्हणते, आता तू जा आणि जाताना फळं वगैरे घे, स्वतःची काळजी घे. ती मुलगी पैसे पर्समध्ये ठेवते आणि तिथून जाते. जानकीला डाऊट आलेला असतो. जानकी शर्वरीला म्हणते, या मुलीचे नखरे आत्तापासून सुरू झालेत, पुढे काय होईल काय माहिती. शर्वरी म्हणते, वहिनी शांत हो ना. अगं मला वाटते आपला प्लॅन चांगला सक्सेसफुल होईल. जानकी विचारते, कसा होणार आहे सक्सेसफुल? तुम्ही बघताय ना वंश, घरातले किती खुश आहेत ते. अहो पुढे अजून सगळं व्हायचं आहे, घरातला वावर, डॉक्टरांचा रेग्युलर चेकअप, कसं होणार आहे पुढे? शर्वरी म्हणते, तू आहेस ना माझ्यासोबत वहिनी, मग कोणाला काही सांगायचं नाही. आपण सगळ्यांना खोटंच सांगायचं आहे. आपण दोघींनी चेकअपला जायचं आणि सांगायचं की चेकअप झाला आणि पोटाचं काही टेन्शन घेऊ नको, माझा सगळा प्लॅन रेडी आहे. मी खोटं पोट लावणार आहे आणि ते हळूहळू वाढवणार आहे. जानकी म्हणते, वंश तुम्हाला हे एवढं सोपं वाटतंय का? अहो बाईचं बाळंतपण खूप भावनिक गोष्ट आहे. तुम्ही म्हणताय ना खोटं पोट लावणार आहात, अहो अजून काय काय करणार आहात? किती लपवणार आहात? किती खोटं बोलणार आहात? अजून हळूहळू पोट वाढणं, स्वभाव बदलणं, त्वचेचा रंग बदलणं, चेहऱ्यावरती तेज येणं, येणारा टवटवीतपणा, उठता बसता येणारा थकवा, अंगाला येणारा जडपणा आणि मध्येच जाणीव होणं. आपल्याला वाटतं की कोणीतरी आपल्या आतून बोलतंय, आई मी आहे हा. असं पोटावरती लात मारून हळूच जाणीव करून देणारा एक जीव आपल्या पोटात, त्याची चाहूल असणं, हे सगळं तुम्ही कुठून आणणार ही जाणीव आणि भावना? अजून किती खोटं बोलणार तुम्ही? वंश तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही आहे हे सगळे बदल तुमच्यामध्ये होतील, फक्त थोडा धीर धरा, आपण ट्रीटमेंट करू. मी अजूनही तुम्हाला सांगते की वेळ गेलेली नाही आहे. मला पण वाटतं या जाणीव, या भावना तुमच्यामध्ये याव्या आणि या सगळ्यातून तुम्ही जावं. पण आत्ता हे खोटं नको, आपण हे सगळं नको करायला. आपण घरातल्या सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकूया. सगळ्यांना फसवण्यापेक्षा, शर्वरी म्हणते, त्यापेक्षा मी मेलेलं बरं. हो ना वहिनी, मला माहिती होतं तू हे असंच काहीतरी बोलणार. शर्वरी पर्समधला चाकू काढते आणि जानकीच्या हातात देते. ती जानकीला म्हणते, वहिनी घे ना हातात चाकू, हा घे आणि मला मारून टाक, एकदाचं काय ते संपवून टाक सगळा विषय. जानकी तो चाकू खाली फेकून देते. शर्वरी म्हणते, वहिनी मला कळते तुला काय बोलायचंय, पण तुला का कळत नाहीये की मी काय म्हणते? वहिनी माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे, मी कधीच आई होऊ शकत नाही. अरे डॉक्टरांनी तुला सांगितलंय ना सगळं. अगं माझं एक खोटं आणि सगळे सुखी होतील. वहिनी जरा विचार कर. अगं आपलं बाळ हे जन्माला येईल आणि त्यानंतर ते हळूहळू मोठं होईल, चांगले मार्क मिळवेल, शिकेल चांगलं आणि सगळे हळूहळू विसरून जातील. पण ही गोष्ट फक्त आपल्या दोघांना लक्षात राहील. तू दुसऱ्या बाजूने पण विचार कर ना. जर हे सगळं सत्य सगळ्यांना कळलं ना तर माझ्या आयुष्यामध्ये मोठं वादळ येईल. आणि आज जे बाळाचं तोंड बघण्यासाठी आतुर आहेत ना, मला नाही वाटत उद्या ते माझं मेलेलं तोंड बघण्यासाठी तयार असतील. शर्वरी तिथून निघून जाते. जानकी या सगळ्यामधून कसं बाहेर पडायचं या विचारात असते. तर इकडे ती मुलगी ऐश्वर्याला भेटायला येते आणि ऐश्वर्याला पैसे दाखवते. ती मुलगी म्हणते, मॅडम बघताय ना 2 लाख रुपये. तुमच्या शर्वरी वंशाला सांगितलं त्यांनी हे पैसे आणून दिले. एवढे पैसे मी माझ्या अख्ख्या आयुष्यात कधी बघितले नव्हते. ऐश्वर्या त्या मुलीच्या हातातून पैसे घेते आणि अर्धे पैसे तिच्या हातात ठेवते. ऐश्वर्या म्हणते, बरोबर 2 लाख रुपये आहेत, पण हे 2 लाख तुझ्या हातात सूट होत नाही. हे तुझे 1 लाख रुपये. 1 लाख तुझे, 1 लाख माझे. ती मुलगी म्हणते, फक्त 1 लाख रुपये? ऐश्वर्या म्हणते, आपल्यात काय डील झालं होतं? तुला जो पैसा मिळेल त्यातला अर्धा हिस्सा हा माझा असेल. आणि तू काय म्हणते फक्त 1 लाख?
याआधी तुझ्या आयुष्यामध्ये तू कधी 1,00,000 रुपये बघितले तरी होतेस का? फक्त लखपती होण्याचे स्वप्न बघितलं असेल ना? आता आपण हळूहळू तुझं हे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करू. असं समज की हे फक्त तुझं टोकण आहे. आता आपल्याला अजून 9 महिने काढायचे आहेत. ती मुलगी घाबरते. ते म्हणते, 9 महिने? अहो 9 महिने मी असं सपाट पोट घेऊन फिरू शकत नाही. आणि बाळाचं काय हो, ते कुठून आणायचं? म्हणजे मी खरोखर प्रेग्नेंट व्हायचं का काय? ऐश्वर्या म्हणते, तू काय मूर्ख आहेस का? तुला काय वाटतंय मी खरंच तुला प्रेग्नेंट व्हायला सांगणार आहे का? ती मुलगी म्हणते, मग शर्वरीला खरं पोट दाखवायचं कसं? ऐश्वर्या म्हणते, पोट कसं दाखवायचं हे माझं मी बघून घेईन, तू टेन्शन घेऊ नकोस. तुला पैसे मिळालेत ना, मग एन्जॉय कर. तुझ्या पोटाचा प्रश्न सोडवला आहे ना मी, आणि राहिला प्रश्न गरोदर पोटाचा. तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंच नाही आहे. त्याआधीच मी हे सगळं प्रकरण बाहेर काढेल आणि त्या जानकीला बरोबर या सगळ्यात अडकवेल. ती मुलगी विचारते, आणि तोपर्यंत मी पैसे मागत राहायचे का? ऐश्वर्या म्हणते, हो मग आरामात मागत राहायचे. तू शर्वरीच्या डोक्यावरती बंदूक ठेवणार, मग शर्वरी जानकीच्या डोक्यावरती बंदूक ठेवणार, आणि मग नाईलाजाने जानकीला पैसे हे द्यावेच लागणार. जानकीला अडकवेपर्यंत जितके पैसे आपल्याला त्यांच्याकडून मागता येईल तेवढे मागायचे आणि मालामाल व्हायचं. आता सगळं क्लिअर झालं आहे ना तुला? ती मुलगी म्हणते, हो सगळं क्लिअर आहे. ऐश्वर्या म्हणते, आता पुढे काय करायचं याचे अपडेट्स तुला मी देत राहील. तू आता इथून निघ. ती मुलगी निघून जाते. ऐश्वर्या इथे म्हणते, चला माझं हे एक काम झाले, आता घरी माझं दुसरं काम झालंच जमाय. ओवीला तिच्या क्यूटूकडून एक छानसा सरप्राईज मिळालं सुद्धा असेल. चला वेळेत पोचायला हवं. ऐश्वर्या निघून जाते. तर इकडे घरी गुलाब काम करत असतो आणि दारावरची बेल वाजते. गुलाब दरवाजा उघडतो. एक माणूस पार्सल घेऊन आलेला असतो. ओवीसाठी ते पार्सल असतं आणि तो माणूस ओवीला बोलवायला सांगतो. ओवी धावत खाली येते आणि गुलाब ओवीला सांगतो की तुमच्यासाठी हे पार्सल आले. ओवी ते पार्सल घेते आणि तिथून जात असते. गुलाब विचारतो, यात काय आहे? ओवी म्हणते, यामध्ये आमचं सिक्रेट आहे. गुलाब पुन्हा आपल्या कामाला लागतो आणि ओवी ते गिफ्ट बघते. तिला कळतं की हे क्यूटूने पाठवले. ओवी ते उघडून बघते. त्या बॉक्समध्ये ओवीसाठी खेळणं असतं. ओवी ते खेळणं बघते आणि खूप खुश होते. तेवढ्यात तिथे जानकी येते. जानकी ओवीला आवाज देते. ओवी ते खेळणं बॉक्स लपवण्याचा प्रयत्न करते. जानकी बाहेर येते आणि ओवीला विचारते, ओवी काय गं, काय लपवतेस मागे? ओवी म्हणते, काय नाही, मी काहीच लपवलं नाही आहे. जानकी म्हणते, आगाऊपणा करू नकोस, काय लपवलं तेवढं दाखव. ओवी जानकीवरती खेकसते आणि ती म्हणते, आई मी तुला काही दाखवणार नाही आहे, मी ते जिंकले आणि ते माझं आहे. जानकी विचारते, काय जिंकलीस तू, कुठे जिंकलीस, कशात जिंकलीस आणि मला कसं माहिती नाही ते? बघू दे जरा काय येते हातामध्ये. जानकी ओवी यांच्यामध्ये झटापट होते आणि ओवीचं खेळणं खाली पडतं, ते तुटून जातं. ओवी रडायला लागते. ती म्हणते, आई तू माझं गिफ्ट तोडलंस, तू खूप वाईट आई आहेस, मला नाही आवडत तू, कट्टी. ओवी मोठमोठ्याने रडत असते आणि तिथे सुमित्रा येते. सुमित्रा विचारते, काय झाले, माय लेकी असं का भांडताय? ओवी म्हणते, आजी बघ ना, आईने माझं खेळणं तोडलंय. ओवी रडत तिथून निघून जाते. सुमित्रा विचारते, काय आहे, काय झालं काय? जानकी म्हणते, आई तिला कोणीतरी हे गिफ्ट पाठवलं होतं आणि मी त्याबद्दल विचारत होते. हे गिफ्ट कोणी पाठवलंय, कशासाठी पाठवलं आपल्याला काही माहिती नाही आहे. मला तिची काळजी वाटत होती आणि मी तिला तेच विचारत होते. झटापटीमध्ये गिफ्ट खाली पडलं. सुमित्रा म्हणते, जानकी हल्ली ते नाही का मैत्रिणी एकमेकींना सरप्राईज गिफ्ट पाठवतात, तसं मैत्रिणींनी पाठवलं असेल. तू आता जा, तिच्याशी बोल, तिला शांत करण्याचा प्रयत्न कर जा. जानकी ओवीशी बोलायला जाते. इथे ओवी रडत असते. जानकी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण ओवी तिचा हात झटकते. जानकी तिला समजावते आणि तिला प्रेमाने म्हणते, बाळा तुला माहिती आहे ना, अगं कोणी काही गिफ्ट दिलं तर घ्यायचं नाही, कोणी खायला दिलं तर खायचं नाही. अगं आपल्या घरातले आहेत ना तुझ्यावरती प्रेम करणारे, आणि सगळे तुला गिफ्ट देतात ना, खेळण्या देतात ना, मग असं बाहेरच्यांकडून नाही घ्यायचं. जानकी ओवीला प्रेमाने समजावत असते, पण ओवी मोठमोठ्याने ओरडते. तिचा हात झटकत असते. जानकीला राग येतो आणि ती ओवीला ओरडायला लागते. जानकी विचारते, कसलं गिफ्ट होतं ते, कोणी पाठवलं होतं, कोण तुझ्यावरती एवढं प्रेम करणार आहे, सांग ना. तुझ्या मैत्रिणीने पाठवलंय का नातेवाईकांनी पाठवलंय? जानकी पुन्हा ओवीला नीट समजायचा प्रयत्न करते. ओवी तिचा हात झटकत असते आणि तिला ओरडत असते, हात लावू नको म्हणत असते. जानकीला राग येतो. जानकी विचारते, ओवी हा सगळा काय प्रकार आहे, हे काय करतेस तू, हे काय वागतेस? तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो. ऋषिकेश विचारतो, काय झाले? ओवी म्हणते, बाबा बघा ना, आई मला ओरडते. तर इकडे शर्वरी घरी येते. विक्रांतची आई तिचे लाड करतात, काळजी घेतात आणि हे बघून शर्वरीला खूप चांगलं वाटतं. शर्वरीला वाईटसुद्धा वाटत असतं, आपण खोटं बोलतोय, विक्रांतच्या आईच्या मनाशी खेळतोय असं तिला वाटत असतं. तर इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी अगं रोजचं झालं तुझं, तू का ओरडते तिला रोज रोज? ओवी सांगते की बाबा आईने आज माझं गिफ्ट तोडून टाकले. जानकी म्हणते,
अहो ऋषिकेश, मी काही वेडी नाही आहे. तिला निनावी गिफ्ट आलं होतं आणि मी तिला विचारते कधीपासून कुणी पाठवलं तर काही सांगायलाच तयार नाही आहे. ऋषिकेश तिला प्रेमाने समजवतो. ऋषिकेश म्हणतो, ओवी तुला गिफ्ट हवंय ना, ते गिफ्ट तुझी आई मी आम्ही आणून देऊ शकतो. हे असं कोणाचंही गिफ्ट घ्यायचं नाही. जानकी म्हणते, ऋषिकेश झालं, हे असं समजवणार आहात तुम्ही तिला? ऋषिकेश म्हणतो, जानकी मी तिला समजावतो, तू जा खाली, मी आहे ना, तू जा. जानकी खाली निघून जाते. ऋषिकेश ओवीला नीट प्रेमाने समजावून सांगतो आणि जानकीची बाजू पटवून देतो. ऋषिकेशलाही प्रश्न पडलेला असतो की ओवीला ते गिफ्ट कोणी पाठवलं असेल. तर इकडे ऐश्वर्या आपल्या घरी येते, आपल्या रूममध्ये येते आणि ती कपाटामध्ये पैसे लपवून ठेवते. ऐश्वर्या पैसे लपवते आणि तिथे सारंग येतो. सारंग म्हणतो, ऐश्वर्या मला थोडं तुमच्याशी बोलायचं होतं. सारंग ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या सरुताईच्या घरी बाळ येणार आहे. आजी म्हणत होत्या की आपल्या इथे पण पाळणा हल्ला पाहिजे. आपण बाळाचा विचार करायचा का, गुंडूचा विचार करायचा का? ऐश्वर्या भडकते. ऐश्वर्या म्हणते, आपण आणि बाळाचा विचार करायचा? ऐश्वर्या सारंगवरती भडकते आणि त्याला खूप बोलते. ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला कळत नाही आहे का, आधीच आपण इथे भिकाऱ्यासारखं राहतोय. त्या जानकी ऋषिकेश यांच्या फेकलेल्या तुकड्यावरती आपण जगतोय, याची जाणीव नाही आहे तुम्हाला? या घरात आधीच आपल्याला स्थान नाही, या घरात मान नाही आहे आणि तुम्हाला त्यात गुंडू का फुंडू हवाय. आणि मुलाला जन्म देऊन काय करणार आहात तुम्ही? त्याला पण आपल्यासारखं लाचार करून ठेवणार आहात का? आपल्यासारखं हे लाचार आयुष्य देणार आहात का? सारंग विचारतो, ऐश्वर्या मग आपण काय करायचं? ऐश्वर्या म्हणते, ती पण अक्कल नाही आहे का तुम्हाला? ते पण मीच सांगायचं का? सारंग आधी ही प्रॉपर्टी आपल्या नावावरती कशी होईल ना, याचा विचार करा. त्यासाठी पण मी एकटीच प्रयत्न करते आणि तुम्ही काय करताय? तुम्ही काय गुंडू का फुंडू त्याचा विचार करत बसलायत. दोन गोष्टी मी एकटी करत बसले. सारंग म्हणतो, मी तुमच्यासोबत आहे, पण ऐश्वर्या ह्या दोन गोष्टी म्हणजे काय? ऐश्वर्या म्हणते, आता ते पण मीच सांगायचं का? सारंग तुम्हाला काय माहिती असतं हो? तसंही तुम्हाला काही माहिती नाही ना, हेच बरं आहे. तुमचा काहीही उपयोग नाही आहे सारंग. आता इथून पुढे तुम्ही गुंडू फुंडूचा विचार केलात ना तर बघत राहा, माझ्यासारखी वाईट कोणी नाही. व्हा बाजूला इथून. ऐश्वर्या बाहेर निघून जाते आणि सारंग तिच्याशी बोलत तिच्या मागे मागे धावत जातो. तर इकडे ओवी रडत घराबाहेर येते. ओवी म्हणते, आईने माझं गिफ्ट तोडून टाकलं. क्युटीने किती प्रेमाने गिफ्ट दिलं होतं मला. मी क्युटूला सांगतेच, पण क्युटी चिडणार तर नाही ना? ती मला नक्कीच नवीन गिफ्ट देईल. ओवी क्युटूला फोन लावायला घेते. तर इकडे ऐश्वर्या घराबाहेर येते आणि ती गच्चीवर जात असते. सारंग तिचा पाठलाग करतो. ऐश्वर्या स्टोर रूममध्ये येते आणि दरवाजा लावून घेते. ओवी क्युटूला फोन लावत असते आणि ऐश्वर्या स्टोर रूममध्ये येऊन कपडे चेंज करत असते. ऐश्वर्या क्युटू बनत असते. तर इकडे सारंग दाराबाहेर उभा असतो. सारंग मनात म्हणतो, ऐश्वर्या इथे का आल्या असतील? माझ्यावर रुसल्या आहेत का त्या? त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं असेल का? अरे बाप रे, आता काय करू मी? ऐश्वर्याला बाहेर काढलं पाहिजे, पण नको. त्या आधीच माझ्यावरती चिडल्यात. त्यांनी काही विचारायला गेलो तर त्या अजून माझ्यावरती चिडतील, मला बोलतील. नको, बिचाऱ्या ऐश्वर्या. त्यांना शांत व्हायला थोडा वेळ द्यायला हवा, नंतर बोलता येईल. सारंग तिथून निघून जातो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की ऐश्वर्या ओवीशी बोलून घेते आणि मनात विचार करते. ऐश्वर्या म्हणते, आता हा गेम फार वेळ खेळू शकणार नाही मी. काहीतरी करायला हवं. डायरेक्ट प्रॉपर्टीचे पेपर्सच मागायला हवेत. ती ओवीला फोन लावते आणि ओवीला एक काम सांगते. ती क्युटू म्हणून ओवीला म्हणते, तुला एक निळ्या रंगाची फाईल शोधायची आहे आणि ती फाईल तुला मला आणून द्यायची आहे. ओवी ती फाईल शोधायला जाते. तर इकडे ऐश्वर्या मनात विचार करते. ऐश्वर्या म्हणते, एकदा ती फाईल माझ्याकडे आली ना की ते पेपर्स कसे बदलायचे हे मी ठरवून ठेवले. आता सगळं माझ्या हातामध्ये आहे. ऐश्वर्या खूप खुश असते आणि ओवीची वाट बघत असते. ओवीने फाईल देण्याची वाट बघत असते. ओवी ती फाईल घेते आणि घराबाहेर जात असते. तेवढ्यात तिथे जानकी येते. ओवी जानकीला बघून खूप घाबरते. जानकी ओवीच्या हातातली फाईल घेते आणि ती चेक करते. जानकीला कळतं की ही प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत. जानकी म्हणते, ओवी तुला ही फाईल चोरायला कोणी सांगितलं होतं? खरं खरं सांग. ओवी घाबरते आणि क्युटीचं नाव सांगून टाकते. जानकी म्हणते, क्युटूने सांगितलं? कोण हे क्युटू? तर ऐश्वर्या क्युटू म्हणून खिडकीतून बघत असते.